एक कविता आहे, हे शेतकरी राजा अशी कोणती तुला सजा, वाईट जीवाची ही दशा, नाही उमदीची आशा. शेतकरी म्हणून गुणगान तुझे, तुटपुंजात शेतीवरती जगण्याचे ओझे. आनंदाचे जीवन नाही, नित्य तुझे मरण. निसर्गाचा कोप होता, दुष्काळातलं तुझं जगन. हाताचे पीक जाते, जगणे झाले कठोर. गुरे डोरे पाण्या वाचून मरती धरतीवर. धरती माता मोकलून रडे, वर्षानुवर्ष वाचवा माझी लेकरे. सारा भार आता देवा तुझ्यावर. खऱ्या अर्थानं आज परमेश्वराशिवाय वाचवणारा या धरतीवरती शेतकऱ्याला कोण आहे का, अशी आज एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला म्हणावं लागतं, मित्र कोण आणि शत्रू कोण, गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा, ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता, ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी, त्याच्यापासून पळालो नाही. समोर गेलो संकटाना, त्यांना पाहून वळलो नाही. पाऊल टाकले दुःख सारे, पचवून टाकले दुःख सारे. कधीच मी हळलो नाही. आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही. कधी न सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे, पण मी कुणाला कळलोच नाही. मी कुणाला कळलोच नाही. अशी अवस्था कार्यार्थानं शेताभातामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याची आज निर्माण झालेली आहे. मी पणन खात्याचा मंत्री होतो त्यावेळी आडात नियमांमुक्त, भाजीपाला नियमांमुक्त हा निर्णय घेतला. आणि त्यावेळी सांगितलं की शेतकरी त्याचा माल कुठेही विकायला उभा असेल. त्यावेळी सगळ्या बंडी पाटील साहेब साक्षीदार आहेत, सगळ्या मार्केट कमिट्या बंद पडलेल्या होत्या. आणि काय करावा असा प्रश्न निर्माण झाला. सगळा मीडिया सांगायला लागला की भाजीपाल्याचे भाव आकाशाला भिडले. पण त्यावेळी शेतकऱ्याच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या, त्या तरुण मुलांना आम्ही आव्हान केलं की भाजीपाल्याची वाहनं भरून तुम्ही मुंबईच्या दिशेने या. मी राज्यमंत्री होतो, सभापती महोदय, राज्यमंत्री म्हणजे अर्धा मंत्री. तरी सुद्धा त्या ठिकाणी मी आव्हान केलं. शेतकऱ्याची पोरं ट्रक घेऊन भाजीपाल्याचे आले. बंटी पाटील साहेब दादरला सकाळी संगमनेरवरनं एक शेतकऱ्याचा पोरगा आला होता आणि त्याच्यामध्ये मेथीच्या पेंड्या होत्या. त्यावेळी तिथल्या व्यापाऱ्यांनी त्याला विकायला अडवलं. आणि मी ज्यावेळी गेलो त्यावेळी तो पोरगा, त्याचा बाप त्या टेम्पोमधनं उडी मारून मला मिठी मारली आणि म्हणलं मला हा मेथीच्या पेंड्या विकायच्या आहेत, पण या ठिकाणी मला अडवलं जातं, मारहाणीची भीती दाखवली जाते. सभापती महोदय, त्या टेम्पोमध्ये मी चढलो आणि त्या लेकराला सांगितलं की तुला कुठेही तुझा माल विकता येईल. या राज्याचा पणन मंत्री तुझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. या पहिल्यांदा त्या शेतकऱ्याचा पोरगा एक पिंडी 20 रुपयाला बोलायला लागला. त्याला मी सांगितलं, अरे एक जोडी 20 रुपयाला का बोलतो, एक जोडी 100 रुपयाला बोल. तो पोरगा कानात येऊन म्हणला, भाऊ एवढा पैसा कधीच मिळाला नाही. अरे बोल, आज तुला पैसा मिळणार आहे, कारण आज तुला विकायची संधी मिळते. आणि 100 रुपयाला एक मेथीच्या एक जोडी त्या पोरानं विकली. पैसे घेताना झुंबड उडली. पहिल्यांदा त्यानं पोत्यात पैसे घेतलं आणि जाताना मला फोन करून सांगितलं, भाऊ पहिल्यांदा मी शेतकऱ्याचं लेकरू पोत्यात पैसे घेऊन निघालो. या अरे ही कल्पना आहे मुक्त बाजारपेठेची. आणि आम्ही राष्ट्रीय बाजार संकल्पना, गरज आहे त्याची. माझा मंत्री महोदय त्याला विरोध नाही. पण संचालक कोण, बाबू, त्यांना कुठला वेळ मिळणार. अरे आयुक्त कार्यालयामध्ये पणन संचालक असू नाही तर सहकार आयुक्त असू, अरे सामान्य माणसाला नाही पाय ठेवायला तिथं जागा मिळत नाही, त्याला प्रवेश मिळत. कोण त्याचं दुःख ऐकणार. आणि म्हणून खऱ्या अर्थानं राज्यभर त्या काळामध्ये आम्ही प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बाजार उभा केले. बंटी पाटील साहेब आपण कोल्हापूरला केला होता, आपण पुण्याला केला होता. विधान भवनासमोर आपण शेतकऱ्याचा बाजार उभा केला. आज ते बाजार गेले कुठं, काय झालं त्या बाजारांचं.
म्हणजे शेतकऱ्याला बाजारात येऊ द्यायचं नाही, विकू द्यायचं नाही, त्यांना फक्त गुलामासारखं तिथं राबत राहिलं पाहिजे आणि स्वच्छ चांगला ताजा माल मला आणून दिला पाहिजे. आणि मग ते विकायचं नियोजन, लुटायचं खऱ्याचं नियोजन आम्ही करतो. फक्त त्याला आम्ही नावं देतोय राष्ट्रीय कृषी बाजार. आता तुला अख्खं राष्ट्र लुटायला येणार आहे. पूर्वी तुला एक मार्केट कमिटी तालुक्याची घड्याळ लुटत होती, आता आम्ही सगळी मिळून लुटायला यायला लागलोय. आता नुसते सगळी नाही तर 2-2 लाखाच्या बाबूंना घेऊन यायला लागलोय. का 2-2 लाखाचे बाबू इथं संचालक पाहिजे ते तर हिशोब चुकला नाही पाहिजे, व्यवस्थित कागदावर हिशोब लुटीचा मांडला पाहिजे. कशासाठी? काय त्यांचा संबंध? का ते यायला लागले याच्यामध्ये? काय त्यांचं योगदान शेतीमध्ये? काय म्हणून ते आमच्या शेतकऱ्याचा शेतमालाचा भाव ठरवणार? काय त्यांना अधिकार? आणि म्हणून निश्चितपणानं आपण मार्केट कमिटींच्या मध्ये करा सुधारणा, जरूर करा, पण शेतकऱ्याच्या कंपन्या भविष्य काळामध्ये आपल्याला ताकदीनं उभा कराव्या लागतील. कारण शेतीचे तुकडे पडायला लागलेले आहेत. 10 गुंठ्याचा शेतकरी, 15 गुंठ्याचा शेतकरी त्याचा भाजीपाला घेऊन तो नाही बाजारात जाऊ शकत. त्याला 100 शेतकरी, 200 शेतकरी, 300 शेतकरी, 500 शेतकरी एकत्रित यावे लागतील. क्लस्टर बनवावं लागेल, त्याला पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, त्याला आर्थिक मदत करावी लागेल. त्याच्यासाठी ग्रेडिंग पॅकिंग हाऊस उभा करावे लागतील, कोल्ड स्टोरेज उभा करावे लागतील, गोडाऊन उभा करावे लागतील, वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल, त्याला निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल. खऱ्या अर्थानं हे काम पणन खात्याचं आहे. पणन खात्याचं बाजारात जाऊन खरेदी विक्री करण्याचं काम नाही आहे. बाजारात जाऊन पणन खातं व्यापारी बनवू शकत नाही. व्यापाऱ्याचं काम माझं नाही आहे. मला जर कोण म्हणलं की मी या खात्याचा चेअरमन, खात्याचा मंत्री आहे, म्हणून मी त्या जर उद्या पशुसंवर्धन मंत्री सुद्धा दुग्ध विकास मंत्री बंटी पाटील साहेब म्हणायला लागतील की मला गोकुळचं चेअरमन व्हायचं आहे, मला गावातल्या दूध डेअरीचा चेअरमन व्हायचं आहे. अरे आपण धोरण करताय, आपण धोरण ठरवणारी माणसं आहोत, आपण व्यापार करणारी माणसं नाही आहे. आपण धोरण ठरवायचं असतंय, आपण संरक्षण द्यायचं असतंय, आपण खऱ्या अर्थानं त्या व्यवसायाला चालना द्यायची असती. आपण त्या दुकानाचं मालक नसतो व्हायचं, त्या दुकानदार म्हणून नसतं बसायचं. आणि म्हणून निश्चितपणानं हे विधेयक खऱ्या अर्थानं या ठिकाणी मांडत असताना मला ह्याच्यातून शेतकऱ्याचं काहीतरी भलं होणार आहे असं मात्र निश्चितपणानं या विधेयकाच्या माध्यमातून मला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि म्हणून एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून ठीक आहे, बाबूंच्या एवढं आम्ही शिकलो नसल्यामुळं आम्हाला समजत नसेल शब्दाचं खेळ, परंतु 40 वर्ष शेतकरी चळवळीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून एक IAS असणाऱ्या माणसाच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं मी चळवळीमध्ये आम्ही काम केलं. शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये आम्ही एरवडा भोगला, आम्ही कळबा जलला गेलो, लाट्या काट्या खाल्ल्या, रक्त सांडलं, अनेक शेतकऱ्यांनी बळी दिले. की कशासाठी दिले? की मला माझ्या पायातल्या बेड्या तुटल्या पाहिजे, त्या माझ्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. अगदी विदर्भानं खऱ्या अर्थानं कापूस आंदोलनानं कसं आंदोलन करावं हे शिकवलं. आणि म्हणून आमचा अभ्यास कमी असेल पण आमचा अभ्यास घामाला ताम मिळणारा हा आहे. आमचा अभ्यास शेतकऱ्याचं खळं लुटलं गेलं नाही पाहिजे हा आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या विधेयकाच्या माध्यमातून ही नवी बाबूशाही शेतकऱ्याच्या खळ्यावरती जन्माला येत आहेत. पूर्वी आम्ही म्हणायचं की शेतकऱ्याला आडत्या लुटतोया, व्यापारी लुटतोया, मार्केट कमिटी लुटतोया. आता बाबू बिल यायला लागला. म्हणजे असं काय शेतकऱ्यानं पाप केलं तर की अजून वाटेकरी त्यात शिल्लक राहिलेले होते, ते सुद्धा सगळे वाटेकरी शेतकऱ्याच्या खळ्याच्या दिशेनं धावायला लागले. मला हरकत नाही, राष्ट्रीय बाजार ही योजना आपली सुंदर आहे. जसं हे बाबू इकडे येतात तसं या बाबूंना राष्ट्रीय साखर कारखानदारी सहकाराची असं करा आणि या बाबूंना कारखान्यावर डायरेक्टर करून दाखवा, दूध संघावर डायरेक्टर करून दाखवा, यांना सूतगिरणीवर डायरेक्टर करून दाखवा, या बाबूंना टाटा बिर्लाच्या कारखान्याचं डायरेक्टर करून दाखवा.
का होत नाही? परिवहन मंत्र्याला टाटाचा डायरेक्टर झाला पाहिजे, रिलायन्स कंपनीचा गाड्या तयार होत असतील तर त्याचा परिवहन मंत्री चेअरमन झाला पाहिजे. कारण हे नेमकं सुपीक पीक कुणाच्या डोक्यातनं तयार झालं की बाबा आपल्याला ही एक मोठी संधी आहे की आपल्याला आता शेतकऱ्याच्या खळ्यावरती निश्चितपणानं जाता येईल. आणि म्हणून या ठिकाणी मी सभापती महोदय या बिलाच्या निमित्तानं बोलत असताना आज शेतकऱ्यांची अवस्था फार कठीण आहे. कारण लातूर जिल्ह्यामध्ये मेडिकलची परीक्षा पास झालेली मुलगी सरकारी नियमानुसार सुद्धा भरायला तिच्याजवळ पैसे नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली. आणि मुख्यमंत्र्यांना त्यावेळी पत्र पाठवलं, एकनाथ शिंदे साहेब होते, आणि माझ्या बापाला कापसाला भाव मिळाला नाही, नापीक झालं, म्हणून मी मेडिकलची फी भरू शकत नाही, म्हणून मी आत्महत्या करतो. माझ्या बापाला मला कर्जबाजारी होऊ द्यायचं नाही, पण इतर लेकरा बाळांची तुम्ही काळजी घ्या. त्यावेळी राज्यातल्या सगळ्या मुलींचं उच्च शिक्षण आपल्या सरकारनं मोफत केलं. म्हणजे एका बाजूला शेतकरी अशा पद्धतीनं संकटामध्ये आज सापडलेला आहे आणि त्या संकटावर मात करायला आपलं काय धोरण असलं पाहिजे याचा काही ठाव ठिकाणा नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आज या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून मला मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की तुम्ही कापूस पट्ट्यातून खऱ्या अर्थानं तुमचं नेतृत्व आलं, कडधान्य तुमच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, अनेक वेळा तुमच्या आमच्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शेतीच्या प्रश्नावरती चर्चा होत असतात. मी फक्त मंत्री महोदयांना सांगेन की मी तुम्हाला बोललो होतो की शेतीवर अभ्यास करणारी माणसं या राज्यामध्ये आहेत, आपण त्याला बोलवूया. आणि मार्केट हे जे पणन खातं आहे, मार्केटिंग खातं आहे, हे खरंच महत्त्वाचं खातं आहे. कारण आज शेतकऱ्यासमोर सगळ्यात महत्त्वाची मोठी अडचण कोणती असेल तर आपला शेतमाल कुठं विकायचा. ठीक आहे, माझ्या शेतामध्ये मी पिकवायला सक्षम आहे, पण पिकवलेलं मी कुठं विकणार? मला परदेशामध्ये भाव मिळतोय पण मी कसं पाठवणार? याची चिंता खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याच्या समोर आहे. एक सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी शिंदेची नाशिकला आहे, जगातलं वाण आणलं त्या माणसानं, जगामध्ये तो माल घेऊन निघाला, वेगवेगळं द्राक्षाचं वाण, डाळिंबाचं वाण तो द्यायला लागला. मंत्री महोदय, अशा कंपन्या भागाभागामध्ये निर्माण झाल्या पाहिजे. तिथं आमची लेकरं बाळं येतील, त्या कंपनीचे ते प्रमुख बनतील, तिथं नोकऱ्या निर्माण होतील, हाताला रोजगार मिळेल. पण राष्ट्रीय कृषी बाजार या कमिटीमध्ये आपण सगळे बाबू लोक आणि शासनाच्या मर्जीतले लोक तिथं डायरेक्टर म्हणून येणार, हे काय शेतकऱ्याचं भलं करणार? पण राज्यामध्ये 30 राष्ट्रीय मार्केट कमिट्या जर झाल्या तर 30 मार्केट कमिटीचं तुम्ही चेअरमन होणार का? तुम्ही कधी जाणार तिकडे फिरायला? कधी जाऊन त्या ऑफिसमध्ये बसणार? मार्केटिंग करणार आहे तुम्ही? म्हणजे ही मार्केटिंग मुंबईत बसायचं आणि टीव्हीवर बघायचं, परत मुंबईत बसून ऑनलाईन शेतमाल नाही विकता येत, नाही शेती ऑनलाईन करता येत. आणि म्हणून निश्चितपणानं या संदर्भामध्ये आपण एक चांगला विचार करणं अत्यंत गरजेचं होतं, पण तो विचार या ठिकाणी केलेला मला दिसत नाही. खऱ्या अर्थानं आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी 2-3 दिवस एवढी चांगली विधेयकं मांडली. आम्ही त्यांचं एवढं स्वागत केलं की आम्हाला वाटलं त्यांना खांद्यावर घ्यावं आणि गावाकडे जाऊन शेतकऱ्याच्या समोर नाचत त्यांचा सत्कार करावा. पाणंद रस्त्यासारखा ऐतिहासिक निर्णय घेतला. पण आज गावाकडे गेलो आम्हाला सांगावं लागेल शेतकऱ्यांना, तुम्हाला आता तालुक्याला कापलं जात होतं, आता राष्ट्रीय बाजार नावाने एक मोठा बाजार आम्ही उभा करणार आहे आणि तिथं सगळ्या कुटुंबाला कापायला घेऊन जाणार आहे. शरद जोशी म्हणलेले होते की मार्केट कमिट्या ह्या शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत, आणि हे सत्य होतं, हे सत्य आहे. कारण मार्केट कमिटीमध्ये जाणाऱ्या लोकांना शेतकरी मुक्त व्हावा वाटत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मंत्री महोदय, तुम्ही कितीही हसा काय करा, मी जे बोलतोय
तर महाराष्ट्रातला शेतकरी ऐकतोय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला माहित आहे की त्याच्या बाजूनं कोण आहे, त्याच्या हितासाठी कोण लढतंय. आमचा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही गावगाड्यातल्या बळीराजाच्या बाजूनं बोलत राहाव, लढत राहाव. कारण तो आहे म्हणून आम्ही तो उभा आहे. तो आम्हाला 2 वेळचं खायला घालतोय म्हणून आम्ही चालतोया, म्हणून आम्ही बोलतोया. आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याच्या घरावर जर संकट येत असेल तर आम्हाला कोण म्हणत असेल सदाभाऊ दार लावून बसा, सभापती महोदय त्याच्याऐवजी आम्ही 20 पिऊ पण दार लावून बसणार नाही. हे मी तुम्हाला या पवित्र सभागृहात तुम्हाला सांगतो. नाही बसणार आम्ही दार लावून. कारण शेतकऱ्याला मुक्त बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी शरद जोशींनी लढा दिला. आयुष्यभर ते लढले. कृषी नीती तिने तयार केली, टास्क फोर्स तयार केला. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी रिपीटेड नको मुद्दे बोला. त्यामध्ये कृषी नीतीमध्ये मी रिपीट करत नाही. कृषी नीतीमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्याची धोरणं काय असावी ती. परंतु या बिलावर बोलत असताना सभापती महोदय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या समोर प्रश्न आहे तो मार्केटिंगचा आहे. म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे. आता माझ्या बापाला पेरावं कसं, कोणतं बी पेरावं, कधी पेरावं, कुठला ट्रॅक्टर वापरायचा, किती नंबरचा नांगराचा फळ वापरायचा, सगळं त्याला माहीत आहे. आता कुणी सांगायची गरज नाही त्याला 9 नंबर लावायचा का 16 नंबर, त्याला सगळं कळतं. या प्रश्न आहे त्याच्यासमोर पिकवलेलं विकायचं कसं. कारण तो विकू शकत नाही. अनेक बंधनं आज त्याच्यावरती खऱ्या अर्थानं लादलेली आहेत. आणि नवं राष्ट्रीय बाजार या नावाखाली एक नवं बंधन, हा डायनासूर आहे. बंडी पाटील साहेब, हा डायनासूर आहे. म्हणजे तो डायनासूर याला लागलेला आहे. आणि हो अख्खं घर गिळणार आहे, अख्खं शेतकऱ्याचं गाव हा डायनासूर गिळणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं हे विधेयक येत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा अधिकार काय, या राष्ट्रीय बाजार समितीवरती परब साहेब जे शेतकरी शेतात पिकवत आहेत ते मतदानातून तिथं संचालक झाले पाहिजे होते. व जे पिकवत नाहीत ते संचालक. पण कशासाठी, माझं मी रिपीट घेत नाही, त्यांना वर वर अजून कुठं नेता आलं तर न्या. निदान आता आमच्या खळ्यावर या बाबोडला आणू नका. त्यांच्या धोरणानं लेखणीनं जेवढं आमचं वाटोळ होयाचं तेवढं झालं, आता भात झालं. आणि म्हणून सभापती महोदय एकदा शेतीचं सुद्धा राष्ट्रीयकरण करून टाकूया. आणि त्या शेतीवरती आम्हाने तुम्ही एका शिपाई एवढा पगार देऊन टाका. महिन्याला 30,000 40,000 5 माणसं असली महिन्याला 2 लाख द्या. आम्ही 8 तास ड्युटी करतो, निवांतवानी घरात झोपतो. कारण तिथं चिंता नाही. मग पगार मिळायला लागलो त्याला दुष्काळ बी येत नाही, महापूर बी येत नाही, गारपीट बी होत नाही, वादळ बी होत नाही, काहीच नुकसान होत नाही ना. सगळं नुकसान आम्ही सोसायचं. वादळाला, गारपिटीला, पावसाला, सगळ्याला आम्ही पुढे जायचं. आणि दुसऱ्या बाजूला विकायचं स्वातंत्र्य मात्र आमचं हिरावून घ्यायचं, हे अजिबात चालणार नाही. अयोग्य आहे. विकायचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. शेतकऱ्याच्या पायातले साखळ दंड तुटले पाहिजे ते, ही माझी ठाम भूमिका आहे. आणि या राष्ट्रीय बाजार समितीवरती, राष्ट्रीय कृषी बाजार समितीवरती हे बाबू काय यायला लागले, काय यांचा संबंध आहे आमच्या शेतकऱ्याशी, काय यांनी आम्हाला योगदान दिलं, हे कोण ठरवणार. आमच्या शेतमालाचा भाव यांना कुणी दिला हा अधिकार शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं, हे अजिबात चालणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याला मोकळीक द्या, त्याला संरक्षण द्या, त्याचा माल विकायसाठी पायाभूत सुविधा उभा करा. तुम्ही त्याच्यासाठी आपली दुकानं लावून बसू नका. आम्हाला कुणाच्या दुकानाची गरज नाही. अरे माझ्याही बापाचं लेकरं बाळ शिकली ती, आम्हाला पैसे मोजायला येते ती, आम्हाला आकडं मांडायला येते ती. आम्हाला मी अमेरिका, जपान, इस्रायल तिथं शेती काय आहे, भाव काय आहे आम्हाला समजतंय. त्याच्यासाठी कोण आयस आणून बसवू नका. आणि तो जर आयस बसवायचा असेल तर त्याला शेतावर बी पाठवा. मग येऊन दे संध्याकाळचं
ऊसाला पाणी पाजायला, मग सापाच्या मुंडक्यावर पाय पडल्यावर त्याला कळतं या की साखर कशी निघती या. आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी हे विधेयक शेतकऱ्याच्या बाजूचं नाही, हे विधेयक शेतकऱ्याच्या पायात बेड्या घालणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं याच्यामध्ये काय सुधारणा होणं गरजेचं आहे. मला माहीत आहे मंत्री महोदय मंजूर होणार आहे, मला त्याबद्दल दुमत नाही माझं, तुम्ही मंजूर करा. परंतु गावागावातला शेतकरी मात्र या विचाराच्या बाजूनं असणार नाही, हे या ठिकाणी मी निसकून सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.